बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका। मराठी सिनेमांमध्ये आज चुंबन दृश्य ही जरी नवीन बाब राहिलेली नसली तरी पण गेल्या 2-3 दशकांपूर्वी आपल्याकडे हा विषय खूपच नाजूक आणि वर्ज्य मानला गेला होता। पण या चुंबन दृश्याची सुरुवात भारतीय सिनेमांमध्ये केव्हा झाली, तो सिनेमा नक्की कोणता होता, असे अनेक प्रश्न आपल्याला नक्की पडलेले असतील। तर तो चित्रपट म्हणजे पहिली मंगळागौर, जो प्रदर्शित झाला होता 1942 साली। आणि हे चुंबन दृश्य अभिनेते शाहू मोडक आणि स्नेहप्रभा प्रधान यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं। पण हे चुंबन दृश्य म्हणजे आज ज्या प्रकारे आपण पाहतो तसं लिप लॉक किसिंग नव्हतं, तर ते शॅडो किस सीन होतं। त्या दोघांची सावली एका भिंतीवर दाखवून त्या दृश्याचा आभास किंवा प्रतिकात्मक स्वरूप निर्माण करण्यात आलं होतं। अर्थात हे सारं श्रेय जातं ते म्हणजे विख्यात सिनेतपस्वी मास्टर विनायक यांना। पण मंडळी, या दृश्यानंतर सुद्धा त्या काळी अनेक तथाकथित लोकांकडून विरोध करण्यात आला होता। पहिली मंगळागौर या सिनेमात चुंबन दृश्य खुल्लम खुल्ला जरी दाखवण्यात आलं नसलं तरी पण त्याआधी म्हणजेच मुकपटांच्या काळात फ्लेमिंग साऊल, प्यारी कटार मधून अभिनेत्री ललिता पवारनी निसंकोचपणे चुंबन दृश्य दिली होती। पण बोलपट म्हणून विचार करायचा झाला तर ते श्रेय मास्टर विनायकांच्या मराठी सिनेमा पहिली मंगळागौरला द्यावं लागेल। मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच काही रोचक आणि रंजकदार गोष्टी आम्ही आपल्याला वेळोवेळी देणारच आहोत। त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी।